तरी काय छान म्हटलेलं आहे, की कोणत्याही माणसाला बाहेरून जज करू नका. कारण तुम्हाला माहिती नसतं, की तो माणूस आपल्या आयुष्यात सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे. मित्रांनो, मी तुमच्यासमोर एक सुंदर गोष्ट घेऊन आलो आहे. एकदा काही लोक डोंगराच्या वाटेने जात होते. ती वाट खूपच वळणाची आणि अरुंद होती. चालण्यासाठी फक्त थोडीशी जागा होती. त्यांच्या सर्वात पुढे एक माणूस चालत होता. त्याच्या खांद्यावर भले मोठे एक पोते होते, ज्यात काही सामान होते आणि बाकी लोक जे मागे चालत होते, त्यांच्याजवळ हलक्या-फुलक्या वस्तू होत्या. आता पुढे जाता-जाता ती वाट अजूनच अरुंद होत चालली होती. काही डोंगराची चढाई, तर कधी पाय घसरण्याची भीती वाटत होती. इतक्यात मागे चालणारे लोक आपसात बोलू लागले आणि एकमेकांना त्या पुढे चालणाऱ्या माणसाबद्दल सांगू लागले, ज्याच्या खांद्यावर खूप मोठे पोते होते. ती लोके बोलू लागले, की हा माणूस एवढ्या अवघड रस्त्यावर एवढी मोठी पोते का बरं घेऊन चालला आहे? जर त्याचा थोडासाही पाय घसरला किंवा संतुलन बिघडले, तर तो थेट खाली कोसळेल आणि त्याच्यासोबत आम्हालाही ओढून नेईल. हे लोक त्या माणसाला म्हणाले, "तू एवढे मोठे ओझे घेऊन का बरं चालला आहेस? या पोत्यामधून काहीतरी सामान काढून टाक, जे उपयोगाचे नाही. नाहीतर तू खाली पडशील आणि तुझ्या या मोठ्या पोत्यामुळे आम्हालाही पुढचा रस्ता नीट दिसत नाही आहे." पण तो माणूस काहीही बोलला नाही. तो शांतपणे पुढे चालत राहिला. काही अंतर चालल्यानंतर एक वळण येतं, जिथे रस्ता आणखीच अरुंद होतो. तेव्हाच मध्ये चालणाऱ्या एका माणसाचा पाय घसरतो. तेव्हा माणूस जोरात ओरडतो आणि पडणारच असतो, तेव्हाच त्याचा हात एखाद्या वस्तूला धरला जातो. जेव्हा तो माणूस आपले डोळे उघडून बघतो, की त्याने नेमकं काय पकडलेलं आहे, तेव्हा त्याला कळतं, की ते तर पुढे चालणाऱ्या माणसाच्या खांद्यावरील पोतं होतं. त्या पोत्याच्या वजनामुळे तो घसत असलेल्या माणसाचा तोल सावरला जातो. तेव्हाच तो माणूस त्या पोतेवाल्याला ओरडून म्हणतो, "तू तुझी पोती थोडीशी आपल्या बाजूला ओढून घे." तेव्हा तो पोतेवाला माणूस थोडासा पुढे झुकतो आणि त्यामुळे तो घसत असलेला माणूस वर चढतो आणि वाचतो. वर आल्यावर तो माणूस सुटकेचा श्वास सोडतो आणि विचारतो, "या पोत्यामध्ये नक्की आहे तरी काय?" त्यावर पुढे चालणारा माणूस म्हणतो, "या पोत्यात दोरी, लाकूड, पाणी आणि ते सगळं काही आहे. हे एखाद्या पडणाऱ्या माणसाला वाचवण्यासाठी आवश्यक असते. कारण कठीण रस्त्यावर मी फक्त माझ्यासाठी चालत नव्हतो, तर मला माहिती होतं, की इथे काहीही होऊ शकते. म्हणूनच या पोत्यात फेकून देण्यासारखी निरुपयोगी सामान नव्हतं, तर उपयोगी पडेल असंच सामान होतं." मित्रांनो, अशी होती ही छोटीशी गोष्ट. गोष्ट छोटी आहे, पण सुंदर आहे. या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं, की आपण न विचार करता लगेच लोकांना जज करायला लागतो. त्यांची खरी परिस्थिती जाणून घेत नाही. इंग्रजीत म्हणतात ना, "डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर ओन्ली." कारण आत काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. फक्त वर-वर पाहून कुणाबद्दल चुकीचा अंदाज लावू नका. धन्यवाद.